नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, इंडियन एअरफोर्स भारतीय वायुसेनेमध्ये परमनंट पदांची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. याच्यामध्ये तुम्ही 12वी पास केलेले, ग्रॅज्युएशन केलेलं आहे, तर तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी फॉर्म भरता येणार आहे. डिटेलमध्ये सर्व माहिती आपण पाहूया. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे. तर बघा मित्रांनो, इंडियन एअरफोर्स मार्फत या ठिकाणी ही जाहिरात निघालेली आहे भारतीय वायुसेनेची, ज्याच्यामध्ये इंडियन मेन आणि वुमेन दोघेही कॅन्डिडेट अप्लाय करू शकतात. याच्यामध्ये मित्रांनो ग्राउंड ड्यूटी, टेक्निकल आणि नॉन टेक्निकल ब्रँचेससाठी पोस्ट निघालेली आहे. याच्यासाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन तुम्हाला 30 मे पासून 28 जून 2024 पर्यंत करायची आहेत. तर मित्रांनो, ही जी भरती आहे एअरफोर्स कॉमन ॲडमिशन टेस्ट, ज्याला आपण एफॅट असं म्हणतो, जे की मित्रांनो स्पेशल एंट्री असते NCC साठी. आणि ब्रँच जे पण असतात मित्रांनो, फ्लाइंग ब्रँच जी आहे किंवा इतर जे ब्रँचेस असतात त्याच्यासाठी ही रिक्रुटमेंट काढली जाते. जुलै 2025 साठी मित्रांनो ही रिक्रुटमेंट जी आहे ती या ठिकाणी निघालेली आहे. तर पहा, शॉर्ट सर्व्हिस कमिशन यांच्यामार्फत मित्रांनो फ्लाइंग ब्रँच आणि ग्राउंड ड्यूटी, टेक्निकल आणि नॉन टेक्निकल ब्रँचेससाठी ॲप्लिकेशन मागवले जात आहेत. तर सर्वात अगोदर पहा मित्रांनो, मेन कॅन्डिडेटसाठी आणि वुमेन कॅन्डिडेटसाठी दोघांसाठी वेगवेगळ्या या ठिकाणी जागा आहेत. जसं की मित्रांनो पहा, फ्लाइंग ब्रँच ज्याच्यामध्ये मेन कॅन्डिडेट 18 आणि वुमेन कॅन्डिडेटसाठी 11 जागा आहेत. त्यानंतर ग्राउंड ड्यूटी टेक्निकलसाठी वेगवेगळ्या जागा आहेत, ग्राउंड ड्यूटी नॉन टेक्निकलसाठी वेगळ्या जागा आहेत. आता मित्रांनो याच्यामध्ये पहा, जर तुम्ही 12वी सायन्स केलेला आहे तर 12वी सायन्ससाठी मित्रांनो ग्राउंड ड्यूटी टेक्निकल आणि फ्लाइंग ब्रँच जी आहे त्याच्यामध्ये तुम्ही NCC केलेलं आहे, NCCमध्ये C सर्टिफिकेट आहे, तर त्यासाठी तुम्हाला अप्लाय करता येईल. फक्त ग्राउंड ड्यूटी नॉन टेक्निकलच्या जागा असतात मित्रांनो. आता तुम्हाला याचं एज्युकेशन क्वालिफिकेशन सांगतो. ग्राउंड ड्यूटी नॉन टेक्निकलमध्ये पहा, ज्याच्यामध्ये वेपन सिस्टीम डिपार्टमेंट आहे, त्यानंतर ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट, लॉजिस्टिक डिपार्टमेंट आणि इतर अजून 2-3 डिपार्टमेंट आहेत. ती कशी पाहिजे तुम्हाला पहा, ऑफिशियल वेबसाईटवरती आलात तुम्ही. आता ग्राउंड ड्यूटी नॉन टेक्निकल ब्रँचेस जे आहेत याच्यासाठी जर तुम्हाला अप्लाय करायचं आहे तर याच्यामध्ये ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन जरी तुमचं झालेलं आहे तरी तुम्हाला अप्लाय करता येतं. कुठले कुठले डिपार्टमेंट आहेत पहा, ज्याच्यामध्ये पहा वयोमर्यादा तुमची 20 ते 26 वर्ष असते आणि एज रिलॅक्सेशन वगैरे तुम्हाला दिलं जातं. त्याच्यामध्ये तुम्हाला मेन आणि वुमेन दोघंही कॅन्डिडेट अप्लाय करू शकतात. तर पहा, पहिलं डिपार्टमेंट आहे वेपन सिस्टीम WS ब्रँच. तर इथं पहा WS ब्रँच तुम्हाला दिसतंय. मेन कॅन्डिडेटसाठी जे आहेत 14 जागा आहेत आणि फिमेल कॅन्डिडेट, वुमेन कॅन्डिडेटसाठी किती 3 जागा आहेत. वेपन सिस्टीम जे डिपार्टमेंट आहे मित्रांनो, त्याच्यासाठी तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं पाहिजे, 3 इयर्सचं डिग्री एनी डिसिप्लिन. तुमचं BA BCom BSc झालेलं आहे, 60% मार्क्स घेऊन झालेलं आहे तर तुम्ही अप्लाय करू शकतात. किंवा तुमचं BE BTech डिग्री झालेले तरीही तुम्हाला अप्लाय करता येईल. मात्र एनी ग्रॅज्युएटवरती तुम्ही वेपन सिस्टीम डिपार्टमेंटमध्ये अप्लाय करू शकता. त्यानंतर पहा ॲडमिनिस्ट्रेशन ब्रँच म्हणजेच प्रशासकीय कामकाज जे असतं मित्रांनो त्याच्यासाठी किती जागा आहेत पहा. ॲडमिन लिहिलं इथं, म्हणजेच ॲडमिनिस्ट्रेशन. मेन कॅन्डिडेटसाठी 43 जागा आहेत आणि वुमेन कॅन्डिडेटसाठी 11 जागा आहेत. तर याच्यामध्ये पहा मित्रांनो, इथंही तुम्हाला काय काय कामं असतात. एअर ट्रॅफिक कंट्रोलरचं काम असतं, फ्लाईट कंट्रोलर, ही सर्व कामं तुम्हाला त्या ठिकाणी असतात. किंवा ॲडमिनिस्ट्रेशन जी असतात कामं ती असतात तुम्हाला. तर याच्यामध्ये तुमचं 10+2 म्हणजे 12वी नंतर ग्रॅज्युएशन झालेलं आहे मित्रांनो, एनी डिसिप्लिनमधून 60% मार्क्स घेऊन तर तुम्ही इथे ॲप्लिकेशन करू शकतात ॲडमिनिस्ट्रेशन ब्रँचसाठी. त्यानंतर पहा अकाउंट ब्रँच, इथं पाहू शकता ACCTS अकाउंट्स लिहिलेलं आहे. 10 जागा मेनसाठी आहेत, वुमेनसाठी 2 जागा आहेत. अकाउंट ब्रँचसाठी मात्र तुमचं 10+2 म्हणजे 12वी नंतर 60% मार्क्स घेऊन या ठिकाणी ग्रॅज्युएशन झालेलं आहे. किंवा मित्रांनो या ठिकाणी ग्रॅज्युएशनमध्ये तुमचं BCom झालेलं आहे 3 इयर्सचं, किंवा बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन झालेलं आहे तरी देखील तुम्ही अप्लाय करू शकतात. किंवा BSc विथ स्पेशलायझेशन इन फायनान्समध्ये झालं आहे तरीही तुम्ही अकाउंट्स ब्रँचसाठी अप्लाय करू शकतात. त्यानंतर आहे पहा लॉजिस्टिक ब्रँच, इथं LGS लिहिलं आहे. लॉजिस्टिकमध्ये मेन कॅन्डिडेटसाठी 13 जागा आहेत, LGSमध्ये वुमेन कॅन्डिडेटसाठी 4 जागा आहेत. लॉजिस्टिकसाठी देखील या ठिकाणी तुमचं एनी ग्रॅज्युएशन झालेलं आहे तर 60% मार्क्स घेऊन तरीही अप्लाय करता येईल. त्यानंतर पहा एज्युकेशन ब्रँच आहे. एज्युकेशन ब्रँचसाठी देखील मेन कॅन्डिडेटला 7 जागा आहेत आणि वुमेन कॅन्डिडेटसाठी 2 जागा आहेत. तर याच्यामध्ये देखील तुमचं 10+2 12वी नंतर या ठिकाणी पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे, 50% मार्क्स घेऊन एनी डिसिप्लिनमधून इंटिग्रेटेड कोर्स ऑफरिंग PG सिंगल डिग्री विदाउट परमिशन टू एक्झिट आणि लेटरल एंट्री. तर एनी ग्रॅज्युएशन झालं आहे, एनी पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे, 50% 60% मार्क्स घेऊन तर तुम्हाला इथं अप्लाय करता येईल. त्यानंतर पहा मेट्रोलॉजी ब्रँच आहे. आता याच्यासाठी देखील 8 जागा आहेत मेन कॅन्डिडेटला,
फिमेल कॅन्डिडेटसाठी 2 जागा आहेत. मेट्रोलॉजी ब्रँचमध्ये मित्रांनो मात्र तुमच्या ठिकाणी 12वी नंतर फिजिक्स मॅथमॅटिक्स मिनिमम 60% मार्क घेऊन तुमचं ग्रॅज्युएशन इन इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजीमध्ये झालेलं आहे, ज्याच्यामध्ये पहा कम्युनिकेशन इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग अँड ॲप्लिकेशन, इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल, त्यानंतर सायन्स, त्यानंतर पहा कम्युनिकेशन, हे सर्व ब्रँचेस त्यांनी दिलेत, यामधून झालेलं असणं गरजेचं आहे. तर हे तुम्हाला मित्रांनो एज्युकेशन क्वालिफिकेशनबद्दल माहिती दिली. आता त्याच्यानंतर पुढं पहा मित्रांनो, याच्यामध्ये तुमचं वय जे असणार आहे प्रत्येक कॅटेगरी वाईज वेगवेगळं आहे. आता फुल जाहिरातीची 30 मेला येईल, त्यावेळेस अजून तुम्हाला सर्व माहिती दिली जाईल. या पदासाठी तुमचा रँक असतो मित्रांनो फ्लाइंग ऑफिसर, याच्यासाठी 56,000 ते 1,77,000 पर्यंत पेमेंट असतो, प्लस सर्व इतर भत्ते देखील तुम्हाला असतात. अजून मित्रांनो याच्यामध्ये NCC स्पेशल एंट्री आहे फ्लाइंग ब्रँचसाठी. याच्यामध्ये मित्रांनो जे कॅडेट्स आहेत या ठिकाणी NCC सर्टिफिकेट जे आहे त्यांना या ठिकाणी अप्लाय करता येतं, त्यांच्यासाठी वेगळी या ठिकाणी ब्रँच आहे NCC ब्रँच, त्याच्यासाठी वेगळं आहे. त्यानंतर बाकी तुम्हाला अजून अलाउन्सेस देखील याच्यामध्ये असतात मित्रांनो, जसं की ट्रान्सपोर्ट अलाउन्स आहे, त्याच्यानंतर पहा फील्ड एरिया अलाउन्स असतो, स्पेशल अलाउन्सेस असतात, स्पेशल फोर्सेस अलाउन्सेस असतात, भरपूर सारे अलाउन्सेस तुम्हाला या ठिकाणी भेटतात. प्रिव्हिलेजेस देखील तुम्हाला असतात, जसं की अकोमोडेशन म्हणजे तुम्हाला क्वार्टर्स भेटतात, त्यानंतर कॅन्टीन भेटते, ऑफिसर मेस तुम्हाला असते, लोन बँकेचे एक वेगळ्या रेटनुसार तुम्हाला इंटरेस्ट रेटनुसार या ठिकाणी भेटत असतं, इन्शुरन्स तुम्हाला असतो, स्पोर्ट्स आणि ॲडव्हेंचरमध्ये तुम्हाला भाग घेता येतो. तर हे सर्व तुम्हाला बेनिफिट दिले जातात. त्याच्यानंतर मित्रांनो बाकी सर्व डिटेल्स या ठिकाणी लिहिलेले आहेत, त्याची परीक्षा वगैरे कशी होणार ती फुल नोटिफिकेशन आल्यानंतर आपल्याला समजेल. सध्या एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये या ठिकाणी ही शॉर्ट नोटिफिकेशन प्रसिद्ध झालेली आहे. फुल नोटिफिकेशन 30 मेला मित्रांनो प्रसिद्ध होईल. ऑनलाईन अप्लाय चालू झालं की तुम्हाला पुन्हा एकदा व्हिडिओ बनवून माहिती दिली जाईल. याबद्दल तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा आणि पुढील सर्व अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.